महाराष्ट्राचे राज्यमंत्री आहेत वडार समाज समन्वय समितीचे, त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय। वैभव भोईर आणि यतीन भोईर यांच्या वतीने प्रदीप गुपेशने पण चांगला समालोचक त्याने शुभेच्छा दिल्या। सुरेख असं आयोजन आणि कौतुक पंचांचं त्याने केलं की डिसिजनवर ठाम राहिले। त्याचबरोबर माहुल कोळेवाड संघाचं त्याने कौतुक केलंय। धन्यवाद गुपेश। सन्माननीय विजयजी चौगुले साहेब यांचा सन्मान येथे केला जातोय। मायेची शॉल, फुलांचा पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा येथे केला जातोय। हॅलो, त्याचप्रमाणे सन्माननीय नगरसेवक श्रीमान द्वारकानाथजी भोईर साहेब हे देखील येथे विराजमान आहेत। त्यांचा देखील यथोचित सन्मान येथे केला जाईल। नवी मुंबई जिल्हा शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर साहेब यांचा येथे सन्मान केला जातोय। अमर पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत श्रीकृष्ण दिवा संघाला। त्याचप्रमाणे सन्माननीय विजयजी चौगुले साहेब येथे आलेले आहेत आणि ते आपल्या सर्वांस येथे मार्गदर्शन करतील। भालचंद स्मृती चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2019 आजच्या या शेवटच्या सामन्याला उपस्थित माझे सहकारी ऐरोली विधानसभेचे जिल्हा प्रमुख गटनेते द्वारकानाथ भोईर साहेब, माझे सहकारी नगरसेवक हरचंद भोईर, व्यासपीठावर असलेले आमचे शहर प्रमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादीचे आमचे सहकारी नेते, या ठिकाणी खरोखरच शेवटचा सामना बघायला मिळाला। तो सामना बघत असताना आपण बोलतो ना पाकिस्तान आणि हिंदुस्थानची कशी मॅच असते, एक अटीतटीचा सामना, उत्कृष्ट वाढवणारा सामना, पण हा आपल्या आपसातला दोन्ही कोळीवाड्याचा सामना होता। माहुल कोळीवाडा आणि दिवा कोळीवाडा या दोन्ही लोकांनी फार चांगलं या ठिकाणी खेळ दाखवला। मी खऱ्या अर्थाने माहुल कोळीवाड्यांना सांगेन की त्यांनी खेळताना जो एक क्रिकेटमध्ये एक डिसिजन असतं की अंपायरचा डिसिजन तो शेवटचा, आणि त्यांनी त्या डिसिजन मांडला आणि संयम ठेवला, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। आणि दुसरा मला स्वतःला आनंद होतो की आमच्या इथला संघ श्रीकृष्ण दिवा कोळीवाडा तो फायनलला आला। खरं पहिलं तर दोन्ही संघ हे अटीतटीच्या खेळाने खेळ दाखवलं गेलं। मी या ठिकाणी ज्यांनी ऑर्गनाइज केलं आजच्या वैभव आणि यतीन भोईर या दोघांचं सुद्धा मी की आता ऐरोलीत आम्ही या नव्या मुंबईत आम्ही क्रिकेट पाहतो, मला वाटतं प्रवीणच्याकडे त्याच पद्धतीने होतात, पण आता डे नाईट डेला असतात प्रवीणच्याकडे, पण नाईटला अशा पद्धतीने डिजिटल वगैरे सर्व लावून स्क्रीनवरती दाखवून म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी क्रिकेटला यांनी चालनाच दिलेली आहे। मला या ठिकाणी या दोन्ही क्रिकेट संघाचं तर मी आभार मानेन आणि मी माहोलवाल्यांना सांगेन पराजय झाला तर काही घाबरायचं नसतं, की पराजयामध्येच खरंच यश असतं आणि त्यालाच जय बोललं जातं। आणि मी परत एकदा दोन्ही क्रिकेट संघाच्या पहिल्या दुसऱ्या आता मला वाटतं इथं 5 क्रिकेट संघ आहेत,
त्यांच्याबरोबर 3 अजून ज्या क्रिकेट संघ असतील त्यांचा सुद्धा इथं चांगला खेळ खेळाबद्दल आणि सर्वात जास्त आनंद मिळतो की इथं आनंद उपभोगला त्या घेतल्याबद्दल, की इथं बघितलं की प्रेक्षक नाही तर काय फायनल झाली तर लगेच प्रेक्षक निघून जातात, पण इथं सर्व प्रेक्षक इथं उपस्थित आहे आणि त्यांनी चांगलं प्रोत्साहन केल्यामुळे खेळाडूंना पण चांगलं प्रोत्साहन मिळालं. परत एकदा मी या सर्वांचं आभार मानतो. दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. तो अजून 3 टीम आहे, 5ही टीमला मी शुभेच्छा देतो. आणि आज इथं खरं बरोबर आमचं वातावरण चांगलं आहे की इथं जगदीश पाटील आहे, आम्ही आहे सर्व. जगदीश, उद्याला फोटो जाईल थोडा, त्याच्यावर तू पण लक्ष ठेव. कुठं रामनाथला बोलायला पाहिजे, फोटोवर तर थोडं लक्ष ठेवायला लागेल. पण खेळामध्ये राजकारण आणायचं नसतं, ते फार महत्वाचं आहे. आणि खेळात राजकारण न आणता खेळाडू वृत्तीने खेळ करायचं असतं आणि राजकारणात सुद्धा पण खेळाडू वृत्तीने खेळायचं असतं, त्याच्यामध्ये सुद्धा पण संयम ठेवायला लागतो. परत एकदा सर्वांचा आभार. आणि या भालचंद्र स्मृती चषकला आज चांगल्या पद्धतीने ह्या नाईट केलं. पुढच्या वेळेस अजून याच्यापेक्षा चांगलं तुम्ही कार्यक्रम करा. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि चांगल्या पद्धतीने परत एकदा खेळ, नव्या मुंबईचा खेळ सर्वीकडे आपण पुऱ्या मुंबईमध्ये, आता तुमचं डायरेक्ट मुंबईला यूट्यूबवरती चालूच आहे. माझ्या बाजूला माहुलवाले बसले होते, ते त्यांना तिकडनं माहुलवरनं फोन येत होता, अरे कसं काय झालं आता आपलं आऊट, कसं काय आऊट नाही तरी आऊट झालं. म्हणजे ही सर्व चांगली प्रक्रिया या ठिकाणी. परत एकदा सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. फार फार धन्यवाद सन्माननीय विजयजी चौगुले साहेब. फारच मार्मिक असं इथे आपण सर्वांना मार्गदर्शन केलं विजयजी चौगुले साहेबांनी. हॅलो, दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. आणि मी चौगुले साहेबांना आणि आमचे सन्माननीय जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर साहेबांना विनंती करतो की स्पर्धेचे जे आयोजक आहेत वैभव भोईर आणि यतीन भोईर यांचा आपण सत्कार करावा. कारण की स्पर्धा, एवढी मोठी स्पर्धा करणं 5 दिवस आणि ती यशस्वीरित्या पार पाडणं हे मोठं दिव्य आहे आणि त्या दोघांनी खरोखर यशस्वीरित्या पार केलेला आहे, त्याबद्दल त्यांचा सत्कार होताना. विजयजी चौगुले साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतोय सन्माननीय खासदार राजनजी विचारे साहेबांनी देखील यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं. फार फार धन्यवाद साहेब, तुम्ही हा सन्मान या दोन्ही यंगस्टरचा केलात. खरोखरच यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वैभव भोईर आणि यतीन भोईर हे दोन्ही बंधू, आणि खरोखरच जितके सुंदर दिसतात, जेवढी चांगली पर्सनॅलिटी आहे आणि तेवढी चांगली स्पर्धेचं आयोजन या दोन्ही बंधूंनी येथे केलंय आणि अख्खा गाव त्यांच्या आज पाठीशी आहे. फार फार धन्यवाद. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब हे देखील येथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित सन्मान येथे केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते विभाग प्रमुख आहेत या यतीन भोईर यांच्या शुभास्ते त्यांचा येथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत हे यतीन भोईर. आताच विजयजी चौगुले साहेबांनी त्यांचा सन्मान आणि सत्कार आणि कौतुक येथे केलं. टाळ्या वाजवा मित्रांनो. सन्माननीय हरिचंद्रजी भोईर साहेब यांचा तर आमचे जे स्कोरर होते इकडे या माझ्याजवळ, शुभम. तर सन्माननीय विजयजी चौगुले साहेब आणि व्यासपीठावरती जे सन्माननीय पाहुणे आले त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, 40 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यातून हे 2 संघ श्रीकृष्ण दिवा आणि माहुल कोलीवाडा माहुलचा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये गेला.
भालचंद्र स्मृती चषक 2019च्या आणि ही स्पर्धा श्रीकृष्ण दिवाच्या संघाने जिंकली. प्रकाश भाऊजी दिवा गावचे गंगेश कोळी यांनी देखील शुभेच्छा दिल्या श्रीकृष्ण दिवाच्या संघाला. हार्दिक अभिनंदन श्रीकृष्ण दिवा. सकाळी येथे JCLच्या मॅच खेळल्या गेल्या आणि त्याचा देखील बक्षीस वितरण समारंभ इथे पार पाडण्यात येईल. तर उत्कृष्ट गोलंदाज JCLचे उत्कृष्ट गोलंदाज JCLचा उमेश एडगे जुगाव क्रिकेट लीग चे येथे सामने सकाळी खेळले गेले. उत्कृष्ट गोलंदाज उमेश एडगे या व्यासपीठावरती. सन्माननीय विजयजी चौगुले साहेब हे बक्षीस येथे प्रदान करतात. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो उमेश एडगे साठी. जुगाव प्रीमियर लीग येथे दुपारी खेळली गेली आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभ आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितीन भोईर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितीन भोईर, द्वारकानाथजी भोईर साहेब हे येथे त्यांचा सन्मान करत आहेत. नवी मुंबई जिल्हा शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे. टाळ्या वाजवा मित्रांनो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितीन भोईर, उत्कृष्ट फलंदाज यतीन भोईर या स्पर्धेचे शिल्पकार. बाहुबली क्रिकेटचा याला बोललं जातं नवी मुंबईतला. उंच पुरा तगडा असा हा फलंदाज, षटकारांचा बादशाह हरिचंद्र भोईर साहेब हे येथे बक्षीस प्रदान करत आहेत. टाळ्या वाजवा मित्रांनो यतीन भोईर साठी. मालिकावीर खरोखरच 130 धावा या तरुण खेळाडूंनी खेळलं आणि खरोखरच जेवढं कौतुक या खेळाडूचं करावं. एकदम डॅशिंग खेळाडू आहे, कधीच हार मानत नाही. त्याचं एकमात्र नाव आहे या झू गावचा जिगरबाज खेळाडू मयूर भोईर. ओपन मध्ये पण हा खेळतो. द्वारकानाथ भोईर, काय नाव त्याचं, रामनाथ भोईर साहेबांचा सुपुत्र आहे. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. ओपन मध्ये देखील वर्ध लॉजिस्टिक या संघाकडून खेळतो. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचा स्काय फायटर्स या संघाला जात आहे. स्काय फायटर्स यावरती व्यासपीठावरती दुसरं पारितोषिक आहे 10,000 रुपये कॅश आणि एक ट्रॉफी. आयकॉन प्लेयर आहे यतीन भोईर. या आयोजक आहे स्वतः या स्पर्धेचे. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. बघा किती गुणसंपन्न हा खेळाडू आहे. खरोखरच एक जिगरबाज अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे या यतीन भोईरचा. प्रथम पारितोषिक जाते नंदन स्ट्रायकर्स. प्रथम पारितोषिक 20,000 रुपये कॅश आणि एक ट्रॉफी. नंदन स्ट्रायकर्स प्रथम पारितोषिक. मुख्तार शेख आयकॉन खेळाडू या संघाचा आणि निशिकांत तळेगावकर हे कॅप्टन आहेत या संघाचे. आणि मुख्तार शेख साठी निशिकांत तळेगावकर साहेब यांनी मुख्तार शेख साठी एक चॅम्पियनचं टी शर्ट देखील केलंय. वेल्फी बॉईज जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जोरदार टाळ्या वाजवा. जुगाव प्रीमियर लीगच्या या खेळाडूसाठी प्रथम पारितोषिक 20,000 कॅश आणि ट्रॉफी.
वेल प्लेड नंदन स्ट्रायकर्स. हॅलो, वेल प्लेड नंदन स्ट्रायकर्स. आणि खरोखरच एक व्यक्ती असा आहे नवी मुंबईमध्ये ज्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्या दिवशी जेव्हा आदरणीय खासदार राजनजी विचारे साहेब येथे आले होते, त्यांनी देखील त्या व्यक्तीबद्दल विचारपूस केली. त्याने विचारलं येते, अरे ते नवी मुंबईतलं तुमचं भगवा वादळ कुठे आहे? विजयजी चौगुले साहेब आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय, हा हरेश भोईर याच्याकडून या पूर्ण स्पर्धेला 5 दिवस पाणी, ऑरेंज कॅप आणि स्टार्म येथे पुरवण्यात आले. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या नवी मुंबईच्या भगवा वादळ आणि वॉटर किंग ऑरेंज मॅन हरेश भोईर साठी जोरदार टाळ्या वाजवा. सन्माननीय द्वारकानाथजी भोईर साहेब आणि विजयजी चौगुले साहेब यांच्या वतीने हरेशजी भोईर साहेब यांचा इथे सत्कार करण्यात येतोय. हरेशजी भोईर साहेब, तुमच्याकडून अशीच अपेक्षा आहे याच्या पुढील देखील नवी मुंबईमध्ये ज्या स्पर्धा होतील त्यासाठी. या स्पर्धेसाठी ज्याने क्रिकेट कॉमेंट्री केली ते आमच्या सर्वांचे लाडके, खरोखरच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्यांचं नाव आहे मनोज पाटील आगरी, हा आगरी समाजाचा चौगुले साहेब हा कॉमेंटेटर आहे, पण लोक याला बोलतात मनोज तिवारी. मनोज पाटील याचं नाव आहे, वाशी गावचे रहिवासी आहेत आणि फारच सुंदर अशी क्रिकेट कॉमेंट्री हिंदी मधून हे मनोज पाटील येथे करतात. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या मनोज पाटील साठी. त्याचप्रमाणे ज्याने टी शर्ट इथे प्रदान केले त्यांना विनंती आहे की व्यासपीठावर या सूर्यकांतजी गमरे यांनी मराठीतून या स्पर्धेचं समालोचन केलं. विबी कंस्ट्रक्शनचे मालिक सन्माननीय विनोदजी भोईर साहेब व्यासपीठावरती या. विबी कंस्ट्रक्शनचे मालक सन्माननीय विनोदजी भोईर व्यासपीठावरती या सर. हे सूर्यकांत गमरे यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. उमेश म्हात्रे यांनी देखील इथे स्पर्धेमध्ये कॉमेंट्री केली. विनोद भोईर साहेब यांनी या स्पर्धेसाठी टी शर्ट इथे प्रदान केले, त्याबद्दल त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जातो. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो सर्व खेळाडूंसाठी टी शर्ट दिलेले विनोद साहेबांनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हे सूर्यकांत गमरे मराठीतून यांनी समालोचन केले या स्पर्धेसाठी. 5 दिवस येथे उपस्थित होते. वेल्डन सूर्यकांत गमरेजी. त्याचप्रमाणे नवी मुंबईचा बुलंद आवाज ज्यांना म्हटलं जातं, आपल्या कोपरखेरणे गावचे भूमिपुत्र संतोष म्हात्रे सँडी यांचा देखील यथोचित सन्मान येथे केला जातोय. या संतोष म्हात्रे सँडी सर्वांचाच लाडका क्रिकेट कॉमेंटेटर आणि सर्वच प्रेक्षक म्हणतात की हा कॉमेंट्रीचा देव माणूस आहे बाबा संतोष म्हात्रे. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खरोखरच जेवढं कौतुक करावं या सँडी संतोष म्हात्रेचं तेवढं कमी आहे. आम्ही बऱ्याच वर्ष एकत्र कॉमेंट्री करतोय आणि खरोखरच संतोष म्हात्रेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो संतोष म्हात्रेसाठी. ज्याने सलग 5 दिवस आपला हिंदीमध्ये बुलंद ज्यांचा आवाज आणि ज्याची नाव लौकिक आहे या महाराष्ट्रामध्ये, ते आपले समालोचक प्रदीप विचारे सर यांचाही ते यथोचित सन्मान केला जातोय. सूर्यकांत प्रदीप विचारे पता नहीं कौन से चक्के का आटा खाते हैं, रामदेव बाबा पतंजलि या शक्ति भोग या उनके आयुर्वेदिक का
5वें दिन भी उनकी आवाज में कोई अभी भी वही मिठास है। सबसे बड़ी बात वो वजन, वो दबदबा आज भी बरकरार है। तर पंचांची ज्यांनी भूमिका पार पाडली आणि क्रिकेटचं म्हटलं तर पंच हे फार महत्वाचं भूमिका पार पाडत असतात. योगेश भोईर, महेंद्र पाटील, बिरजू भगत, मुक्तार शेख, निशिकांत तळेगावकर, मयूर भोईर, अलंकार तांडेल, तर यांचंही या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही खरोखर आभारी आहोत, कारण आम्हाला फार मोठं तरी योगदान दिले या पंचांच्या भूमिकेच्या माध्यमातून. तो ओव्हर टू प्रदीप सर. आणि सर्व स्कोरर या स्पर्धेचे, खास करून हा तरुण स्कोरर ज्याचं नाव आहे शुभम भोईर, यांचं जेवढं कौतुक करावं आणि यांची पूर्ण टीम यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून आपण 190 देशांमध्ये ही स्पर्धा पाहिली. ते indiaclick.in चे मालक वैभव वेट्टा, जा वैभव वेट्टाचे कोणीतरी तिकडे ते सत्कार तुमचं सचिन मुंडे जात आहेत. खरोखर 190 देशांमध्ये ही स्पर्धा त्यांनी पोहोचवली. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो वैभव वेट्टासाठी. महागणपती डीजे, तुम्ही देखील या स्पर्धेला छान लावलेत. तुमचा देखील चिरनेरहून येथे आलेले ते रायगडहून, यांचा देखील यथोचित सन्मान येथे केला जाईल. महागणपती डीजे आणि फ्लड लाईट हा स्टेज यांनी येथे हा करून दिलेला आहे. खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं हार्दिक 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 स्वागत. तर बालचंद्र स्मृती चषक 2019च्या बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळतोय. सर्वात प्रथम क्षेत्ररक्षक हा फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये, आणि खरोखरच ज्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असा एक क्षेत्ररक्षक ज्यांनी खरोखरच उलटी धावत जाऊन एक कॅच पकडली होती आणि सर्वांनीच त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली होती. असा एक मात्र खेळाडू बोनकोडे 11 बोनकोडेचा मंदार नाईक या व्यासपीठावरती. मंदार नाईक, तुमचं कौतुक आहे. जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या मंदार नाईक साठी. भालचंद्र स्मृती चषक 2019चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार येथे त्यांना प्रदान करण्यात येतोय. एअर कूलर देखील आहे इथे. क्षेत्ररक्षक, बॅट्समन आणि बॉलर साठी एअर कूलर देखील इथे प्रदान करण्यात येतोय. सन्माननीय शहर प्रमुख शिवसेनेचे प्रवीणजी म्हात्रे साहेब हा पुरस्कार इथे प्रदान करत आहेत. वेल प्लेड मंदार नाईक. बेस्ट बॉलर बालचंद्र स्मृती चषक 2019चा. खरोखरच जेवढं कौतुक करावं या खेळाडूचं तेवढं कमी आहे. नेहमीच आपल्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनी आज दाखवून दिलं की का त्याला हा पुरस्कार येथे प्रदान करण्यात येतोय. जास्त वेळ घेत नाहीये मी, कारण की वेळ फार महत्वाची आहे, फार उशीर झालेला आहे. गंगा इंगोळे श्रीकृष्ण दिव्याचा हा खेळाडू 8 विकेट या डेल स्टेननी नवी मुंबईच्या आमत्या श्रीकृष्ण दिव्याच्या गोलंदाजाने घेतले. एक जबरदस्त उत्कृष्ट ऑलराऊंडर आपल्या नवी मुंबईतला. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. एअर कूलर ही ट्रॉफी येथे त्यांना प्रदान करण्यात येते. जगदीश पाटील साहेब यांच्या शुभास्ते हा पारितोषिक येथे देण्यात येतोय. आणि वर्ध लॉजिस्टिक या संघाकडे हा गंगा इंगोळे ओपनच्या क्रिकेट
क्रिकेटमध्ये खेळतो. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या गंगा इंगोळेसाठी. वेल प्लेड गंगा इंगोळे. आणि उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा खरोखरच गोरा चिट्टा उंच पुरा असा हा खेळाडू आणि एकमात्र हा खेळाडू असेल नवी मुंबई. तुम्ही सांगू शकता कुठला खेळाडू असेल तो. अरविंद राणा. आइए अरविंद राणा जबरदस्त खेळाडू. उमर 11 मुंबईचा एक जबरदस्त टॉपचा संघ आहे. त्या संघामधून देखील सोनू खेळतो. वर्ध लॉजिस्टिक मधून देखील सोनू खेळतो आणि त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. टाळ्या वाजवा मित्रांनो. वर्ध लॉजिस्टिक नवी मुंबईच्या संघाकडून देखील सोनू क्रिकेट खेळतो. सोनूनी या स्पर्धेदरम्यान 57 धावा कुठल्या. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो सोनूसाठी. वेल प्लेड सोनू. टोपी आणि कूलर एअर कूलर येथे प्रदान करण्यात येईल. वेल प्लेड सोनू. आणि बालचंद्र स्मृती चषकातला एक सगळ्यात महत्वाचं पारितोषिक म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. खरोखरच मॅच हारली मित्रांनो पण मन तुम्ही जिंकून जाता. अखंड नवी मुंबई आणि जगातल्या 190 देशांमध्ये जिथे जिथे ही स्पर्धा बघितली गेली त्या सर्वांची एक मात्र खेळाडू मॅन ऑफ द सिरीज साठी इथे निवडलेला आहे आणि त्याचं नाव आहे एनीबडी गेस. पटाखों की आतशबाजी हो रही है. सचमुच में जिनकी जितनी प्रशंसा की जाए उतनी कम है. सचिन काटकर 53 रन 10 विकेट. माहुल 11 चा हा जिगरबाज जाबाज खेळाडू. जोरदार टाळ्या वाजवा. टीव्ही इथे त्यांना प्रदान करण्यात येईल. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो या खेळाडूसाठी. वेल प्लेड. वेल प्लेड सचिन काटकर. तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेसाठी 5 बक्षिसं ठेवण्यात आली होती तर 40 संघ या स्पर्धेदरम्यान खेळले आणि त्याच्यातून हे 5 संघ येथे टॉपचे राहिले. बक्षीस वितरण समारंभ आता आपण करतोय. 5वं बक्षीस जाते बोनकोडे 11 बोनकोडे या संघाला 50,000 रुपये रोख आणि बालचंद्र स्मृती चषक 2019. 5वं पारितोषिक ओमकार नाईक ओमी आणि त्यांचे सहकारी यांना विनंती आहे की व्यासपीठावरती या. वेल प्लेड बोनकोडे 11 बोनकोडे. 5वं पारितोषिक 50,000 रुपये रोख आणि बालचंद्र स्मृती चषक 2019. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या या बोनकोडे 11 बोनकोडेच्या खेळाडूंसाठी. ओमकार नाईक ओमी आणि त्यांचे सहकारी. वेल प्लेड बॉईज. जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 50,000 रुपये रोख आणि ही बालचंद्र स्मृती चषक. वेल प्लेड बोनकोडे 11 बोनकोडे. 4थं पारितोषिक आहे बालचंद्र स्मृती चषक 2019चा 50,000 रुपये रोख आणि ही ट्रॉफी डेनिस 11 नेरुल. डेनिस 11 नेरुल या संघाला विनंती आहे की व्यासपीठावरती या. 50,000 रुपये रोख आणि ही बालचंद्र स्मृती चषक 2019 त्यांना प्रदान करण्यात येईल. टाळ्या वाजवा मित्रांनो. 4थं पारितोषिक साठी डेनिस 11 नेरुल. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन या खेळाडूंनी देखील या स्पर्धेदरम्यान केलं. वेल प्लेड बॉईज. या स्पर्धेचं 3रं पारितोषिक येथे प्रदान केले जाते. जय 11 सानपाडा
प्रमोद पाटील आणि त्यांचे सहकारी सानपाडा एक्सप्रेस या लवकर जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. या खेळाडूंनी देखील 50,000 रुपये रोख आणि भालचंद्र स्मृती चषक 2019 तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक येथे प्रदान केलं जात आहे. जय 11 सानपाडा, प्रमोद पाटील सानपाडा एक्सप्रेस आणि त्यांचे सर्व सहकारी. वेलप्लेट बॉईज, वेलप्लेट सानपाडा. टाळ्या वाजवा मित्रांनो. हे समोर जे प्रेक्षक उभे आहेत मला वाटतं त्यांना थंडी जास्त लागते, इथे गरम होते भरपूर. दुसरं पारितोषिक या स्पर्धेचा भालचंद्र स्मृती चषक आणि रोख रुपये 1 लाख या भालचंद्र स्मृती चषकातलं हे दुसरं पारितोषिक. मित्रांनो तुम्ही येथे खेळायला आलात, खरोखरच हारलात, पण तमाम प्रेक्षकांची मनं तुम्ही जिंकून जाताय. अमित कोळी अँड कंपनी या, माझी विनंती आहे इथे सर्व तुमचे खेळाडू मंगेश वैते अँड कंपनी, वेलप्लेट बॉईज 1 लाख रुपये कॅश आणि हे दुसरे क्रमांकाचं पारितोषिक. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन इथे केलं त्यांनी. खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन हे सर्वात महत्वाचं होतं. पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये या संघाने भाग घेतला आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. जोरदार टाळ्या वाजवा नवी मुंबई या जाबाज आपल्या खेळाडूंसाठी. माहुल कोलीवाडा माहुलचे खेळाडू 1 लाख रुपये कॅश आणि भालचंद्र स्मृती चषक 2019 दुसऱ्या क्रमांकाचं हे पारितोषिक. वेलप्लेट माहुल कोलीवाडा माहुल, जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा हा जो संघ इथे जिंकलेला आहे श्रीकृष्ण दिव्याचा लो स्कोरिंग मॅच, खरोखरच जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आणि इतिहास इथे श्रीकृष्ण दिव्याच्या खेळाडूंनी केला. त्याबद्दल त्यांचे जे अध्यक्ष आहेत श्रीकृष्ण दिव्याचे प्रभाकर मडवी साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला घोषणा केलेली आहे आणि येथे आलेलं आहे ते तुम्हाला प्रदान करण्यात येईल. तर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक भालचंद्र स्मृती चषक 2019 श्रीकृष्ण दिव्याचे सर्व जिगरबाज खेळाडू. ही या स्पर्धेची हॅट्रिक त्याने येथे केलेली आहे. नाईट स्पर्धेची जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. प्रोडेन्शियल वर्ल्ड कप सारखा 1983 तसा हुबेहूब येथे हा कप आणि 2 लाख रुपये कॅश. भालचंद्र स्मृती चषकावरती आपलं नाव इथे इतिहासामध्ये दिलेलं आहे. काल लिजंड ट्रॉफी घनसोलीला जिंकली आणि आज इथे भालचंद्र स्मृती चषक 2019 ची विजेता टीम. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो श्रीकृष्ण दिवाच्या या संघासाठी. वेलप्लेट प्रकाश वडवी अँड कंपनी. टाळ्या वाजवा मित्रांनो आपल्या या 24 तासांमध्ये 3 लाख रुपयाचं पारितोषिक या संघाने जिंकलेलं आहे. लिजंड ट्रॉफी घनसोलीला 1 लाख आणि भालचंद्र स्मृती चषक 2019 हे 2 लाखाचं पारितोषिक येथे यांनी जिंकलेलं आहे. पुन्हा एकदा